जय श्री राधे जय जय श्री राधे भगवंताच्या वाङ्मयीन मूर्तीला वंदन करून उपस्थित असणाऱ्या समस्त देवी देवतांना वंदन करून रसिक श्रोत्यांना भगवंताच्या प्राप्तीसाठी उत्कंठ झालेल्या हृदयांना इथे आलेल्या प्रत्येक जीवाला इथे बसलेल्या प्रत्येक प्राणीमात्राला आपण वंदन करू, त्याच्या पाया लागू, त्याच्या पायावर मस्तक ठेवू. वाङ्मयाचं भगवंताचं वाङ्मयीन स्वरूप, भगवंताची वाङ्मयीन मूर्ती म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ. हा ग्रंथ ऐकण्याची ज्याच्या मनामध्ये भावना निर्माण होते, ज्या क्षणाला आपल्या मनामध्ये श्रीमद भागवत ऐकण्याची भावना निर्माण होते, लक्षात घ्या त्याच क्षणाला स्वतः भगवंत आपल्या हृदयामध्ये येऊन बसतो. ही ऐऱ्याघैऱ्याला भगवंताचं स्वरूप ऐकण्याची भावना होणारच नाही. या जगातल्या प्रत्येकाला भगवंताचं रूप ऐकण्याची इच्छा होणारच नाही. कारण तुमच्या घरी टीव्ही लागलेला आहे आणि त्या टीव्हीवर जर समजा काही चांगल्या गोष्टी सुरू आहे आणि काही वाईट गोष्टी सुरू आहे, तुमच्या हातात असणाऱ्या मोबाईलमध्ये काही चांगल्या गोष्टी सुरू आहे आणि काही वाईट गोष्टी सुरू आहे, तर ज्याच्या अंतःकरणात पवित्र भाव राहील तोच त्यातल्या चांगल्या गोष्टी निवडेल. आणि ज्याच्या अंतःकरणात मुळातच वाईट भाव आहे, तर तुमच्या गुगलला माहिती आहे, तुमच्या यूट्यूबला माहिती आहे की तुम्हाला काय दाखवायचं आहे. तुम्ही बघा, तुम्हाला जे आवडतं तेच तुम्हाला यूट्यूब दाखवतं. ज्याला जे आवडतं त्याला तेच यूट्यूब दाखवतं. यूट्यूब ओळखतं की तुम्हाला काय पाहिजे. भगवंत त्याच्या कितीतरी वर आहे. भगवंताला माहिती आहे तुझ्या हृदयामध्ये कशाचा ध्यान आहे, आणि म्हणून ज्याला ज्याचं ध्यान आहे त्याला भगवंताचं स्वरूप तसं दिसतं. आणि म्हणून तुम्ही सज्जन आहात, तुम्ही भाग्यवान आहात. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्माचे पुण्य आपले, आणि म्हणून विठ्ठलाची कृपा झाली आणि आपल्याला भागवत ऐकण्याची मनात उर्मी आली. आपली इच्छा होती नव्हती, आपले काम होते नव्हते, हा दुसरा भाग. पण माझ्या हाताने भागवत, माझ्या कानाने भागवत श्रवण केलंच पाहिजे, ते माझ्या हृदयामध्ये उतरलंच पाहिजे. यासाठी स्वतः भगवंत प्रयत्न करतो आणि ते भगवंत ते प्रयत्न तुम्हासाठी करतायत. तुम्हाला हे ऐकता आलं पाहिजे, तुम्हाला हे पाहता आलं पाहिजे. भगवंताचं वाङ्मयीन स्वरूप हे तुमच्या हृदयात आधी प्रगट झालंय. हा समोरचा जो कृष्ण तुम्हाला दिसतो, तुम्ही डोळे बंद केले ना तर तुमच्या हृदयात असाच कृष्ण तुम्हाला दिसेल. हा पहिल्यांदा तुमच्या हृदयात प्रगट झाला आणि मग इथे प्रगट झाला. आणि हे भागवताचा परिपाठ, हे भागवताचा एवढा अट्टहास, आणि या आयोजकांनी हे जे घडवून आणलं हे यासाठी नाही आहे की तुम्ही या कृष्णाला बघावं. तुम्ही या कृष्णाला बघता बघता आपल्या अंतरिंगेच्या कृष्णाला बघू शकले पाहिजे, म्हणून हा भागवताचा परिपाठ आहे.
आपल्या हृदयातील कृष्ण प्रगट होऊन आपल्या समक्ष येऊन उभा राहावा, म्हणून भागवताचा परिपाठ आहे. आणि म्हणून भागवत ग्रंथ म्हणते सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रये विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. त्या सच्चिदानंद स्वरूप श्रीकृष्णाला आपण सर्व एकदा वंदन करूया, त्याला नतमस्तक होऊया. बोला श्रीकृष्ण भगवान की जय. भगवंताच्या या नामकरण सेवेचा, भगवंताच्या या वाङ्मयीन रूपाचा आज तिसरा दिवस. 3 दिवसाची सेवा गोड झाली, 2 दिवसाची सेवा गोड झाली आणि आपण भाग्यवान आहात की तिसऱ्या दिवसाच्या सेवेला इथे बसलात. मीही भाग्यवान आहे हो की या व्यासाच्या गादीवर बसण्याचा मला अधिकार मिळाला, तो सन्मान मिळाला. आणि आपण सर्व या पृथ्वी तलावरील अनेक भाग्यवान जीवांपैकी एक आहे. कल्पना करा, किती मोठा गाव, किती लोक असतील गावात. सगळ्यांना इच्छा होत नाही. मोजके 4 जीव असतात ज्यांना वाटतं की भगवंताच्या नामस्मरणाने आपलं हृदय पवित्र करावं. हे वाटणं म्हणजेच भगवंताचा उदय आपल्या हृदयामध्ये होणे. हे सगळ्यांना वाटणार नाही. हे जे वाटतं, हे वाटणं म्हणजेच भगवंताचं स्वरूप हृदयामध्ये प्रागट होणे आहे. हे जे भगवंताचं मूर्तिमंत स्वरूप तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये प्रगट झालंय ना, ही भगवंताची अपार कृपा आहे. हे सगळ्यांना प्राप्त होत नाही, हे सगळ्यांनाच मिळत नाही. हे तुम्हाला आणि मला मिळालं म्हणून आपण भाग्यवान आहोत. काल आपण परीक्षित राजाच्या कथेपर्यंत आलो आणि परीक्षिताला श्राप मिळाला की हे परीक्षिता, तू 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू होईल. परीक्षिताला माहित पडलं. परीक्षित घाबरला नाही. घाबरायचं कारणही नाही, कारण परीक्षित आईच्या गर्भात असताना, आपण ती कथा ऐकली ना, आईच्या गर्भात असताना उत्तरेच्या गर्भात भगवंतांनी ब्रह्मास्त्रापासून त्याचं रक्षण करावं म्हणून अंगठ्या एवढं स्वरूप घेऊन आईच्या गर्भात त्याचं रक्षण केलं. म्हणजे परीक्षिताला आईच्या गर्भातच भगवंताचं दर्शन झालं. त्यामुळे परीक्षिताला भीती वाटली नाही, परीक्षित घाबरला नाही. आईच्या गर्भात भगवंताला बघितलेला परीक्षित जेव्हा त्याला माहिती पडतं की 7 दिवसांनी मी मरणार आहे, तेव्हा परीक्षित आपल्या राज्याचा त्याग करतो. आपलं संपूर्ण राज्य आपल्या पोराला देऊन देतो. सर्व संग परित्याग करतो आणि सर्व संग परित्याग करून परीक्षित नदीच्या काठावर ऋषीजनांच्या सहवासात, अनेक विद्वानांच्या सहवासात येऊन बसतो. आणि येऊन बसल्यानंतर, अनेक विद्वानांच्या सहवासात येऊन बसल्यानंतर त्या सर्व विद्वानांना तो प्रश्न करतो. तो प्रश्न फार महत्वाचा आहे. तो प्रश्न आहे, म्रिममानसः किम कर्तव्यम. परीक्षिताने प्रश्न केला, म्रिममानसः किम कर्तव्यम. हा प्रश्न तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पडायला पाहिजे. बंधूंनो, प्रश्न असा आहे की म्रिममानसा किम कर्तव्यम म्हणजे परीक्षित विचारतो ऋषीमुनींना की हे ऋषीजनांनो, आता मी मरणार आहे आणि 7 दिवसामध्ये मला मृत्यू येणार आहे.
तुम्ही कृपा करून मला सांगा की मरणाऱ्या माणसाचं कर्तव्य काय आहे. भगवंतांनो, पुण्यात्मांनो, आपण इथे सगळे बसलेलो आहोत. परीक्षितांनी गुरुला प्रश्न विचारला, ब्रीम माणसः किम कर्तव्यम. कारण त्याला माहिती पडलं की 7 दिवसामध्ये आपला मृत्यू आपल्याला भेटायला येणार आहे. भागवत कथेचा कारण, भागवत कथेचं प्रारब्ध, भागवत कथेचा अट्टहास हाच आहे. तुम्ही आणि मी, आपण सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. या जगातील प्रत्येक जीवानी समजून घ्यायला पाहिजे आणि आपल्याला याचा बोध झाला पाहिजे की मिमम्राणसः क्रिम कर्तव्यम, म्हणजे 7 दिवसामध्ये मला मृत्यू येणार आहे, मी काय करू. मायबापांनो, सज्जनांनो, लक्षात घ्या, तुम्हाला आणि मला, आपल्यालाही 7च दिवसामध्ये मृत्यू येणार आहे. आज मी तुम्हाला सांगतोय, परीक्षिताला जसा श्राप मिळाला की 7व्या दिवशी तुझा मृत्यू होणार आहे, या भागवताचं कारण हेच आहे. तुम्ही आणि मी समजून घ्यावं, 7व्या दिवशी आपल्या सगळ्यांना मृत्यू येणार आहे. मृत्यू अटळ आहे आणि 7च दिवसात तुम्हाला मला येणार आहे. परीक्षिताला जसा 7व्या दिवशी मृत्यू होता, त्याच पद्धतीनं तुम्हाला आणि मलाही 7व्याच दिवशी मृत्यू आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. या पलीकडचा दिवस कुणाला मिळेल का हो. या 7 दिवसाच्या पलीकडचा दिवस कुणासाठी उगवेल का. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता हट्टहास, यादसाठी केला होता हट्टहास. शेवटचा दिसा गोड भावा, शेवटचा दिसा गोड भावा. आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. 7 दिवसांनी तुमचा आणि माझा मृत्यू ठरलेला आहे. भागवत का करायचं आहे समजा. ही भागवताची कथा, गावात काहीतरी सत्संग झाला पाहिजे, आपण काहीतरी ऐकलं पाहिजे म्हणून नाही माऊली, म्हणून बिलकुल नाही आहे. ही भागवताची कथा यासाठी आहे की तुम्हाला आणि मला या गोष्टीचं भान झालं पाहिजे की येणाऱ्या 7 दिवसामध्ये तुमचा आणि माझा मृत्यू ठरलेला आहे. हे 7च दिवस आहे आठवड्याचे. तुमच्या गावात आजपर्यंत या कोणी मेला असेल, कोणी गेला असेल, या 7च दिवसात गेला ना माऊली. 8वा दिवस कुणाचा निघाला का. निघाला का, बोला ना, निघाला का. नाही निघाला, ना निघाला, ना निघणार कधी. मृत्यू हा 7च दिवसात तुम्हाला आणि मला येणार. आणि म्हणून बघा, परीक्षिताला जो श्राप मिळाला तो 7 दिवसाचा मिळाला. परीक्षिताला श्राप 8 दिवसाचा देता आला असता. पण हे भागवत ग्रंथ तुम्हाला आणि आम्हाला शिकवू इच्छिते, सांगू इच्छिते की हे मनुष्या, हे परीक्षिता, येणाऱ्या 7 दिवसात तुझं आणि माझं मरण लिहिलंय. आणि मग परीक्षिताने प्रश्न विचारला, म्रीम माणसः किम कर्तव्यः. तुम्ही विचारता का हो, आपण विचारता का.
समोर साक्षात देव येऊन उभा राहिला. तो म्हणेल तुम्हाला की काय पाहिजे. तुम्ही म्हणाल गाडी बंगला घोडा जे काही पाहिजे. कोणी विचारेल का हा प्रश्न की मरणाऱ्या माणसाचं कर्तव्य काय. कारण माणसाला वाटतं मी कधी मरणारच नाही. जी गोष्ट अटळ आहे, जी गोष्ट घडणार आहे, एक जीव जन्माला आला तर तो काय बनेल माहीत नाही. तो मोठा होऊन गोराच राहील की काळा होईल माहीत नाही. तो मोठा झाल्यानंतर डॉक्टर बनेल, इंजिनियर बनेल की शेतकरी बनेल, मजूर बनेल, काहीच माहीत नाही. त्याचं लग्न होईल नाही होईल माहीत नाही. त्याला मुलं होतील नाही होतील माहीत नाही. पण जन्मलेल्या मुलासाठी बाप विचारतो ज्योतिषाला, का हो माझ्या मुलाच्या नशिबात किती मुलं लिहिले. महाराज माझ्या मुलाचं लग्न कोणत्या दिशेला होणार आहे. सामान्य माणसाला पडणारे सामान्य प्रश्न. पण मायबापांनो, प्रश्न काय असला पाहिजे. प्रश्न आहे म्रीम माणसः क्रीम कर्तव्यः. मरणाऱ्या माणसाचं काय कर्तव्य आहे. कारण जोही जन्माला आला तो गोरा होईल, काळा होईल, उंच होईल, ठेंगणा होईल, कसा दिसेल, काय होईल, भविष्य काय असेल माहित नाही. पण एकच गोष्ट निश्चित आहे. आणि ती गोष्ट कुठली आहे. मृत्यू. जन्माला आला तो मरणार म्हणजे मरणारच. त्याला काचेच्या डब्यात जरी गुंडाळून ठेवला, त्याला कुठेही लपवलं तरीही मरणार म्हणजे मरणार. मरणार ना माऊली. की कोणी राहील इथे. कोणी अमर होऊन आलं का. बोला ना, कोणी अमर होऊन आलं का. नाही. मरण हे निश्चित आहे. आणि म्हणून राष्ट्रसंत म्हणतात, काय म्हणतात, मरना हक का बाना है, जीना उधार आना है. जीना उधार आना है, मरना हक का बाना है. जीना उधार आना है, मरना हक का खाना है. मरना हक का खाना है. जीना उधार आना है. जीना उधार आना है. मेरा मेरा करते करते हो, मेरा मेरा करते करते सारी उम्र गमाई, सारी उम्र गमाई. तेरा तो चूहे ने लूटा, तेरा तो चूहे ने लूटा, काल बला ने ताया. जीना उधार आना है. जीना उधार आना है. जीना उधार आना है. मरना हक का बाना है, जीना उधार आना है. सज्जनांनो, आपल्या हक्काचं मरण आहे.
जगणं तर उधारीच चालू आहे. कुणास ठाऊक कोणत्या क्षणाला ही श्वासाची दोर थांबेल आणि कालपर्यंत ज्यांनी मोठ्या प्रेमाने आपल्याला बाबा बाबा म्हटलं तेच हात आपल्याला अग्नी लावून घरी वापस येते. कुणास ठाऊक कालपर्यंत ज्यांच्यासाठी जीवाचं रान आपण केलं ते म्हणतील उचला उचला वेळ होत आहे. ज्या नात्या गोत्यांचा विचार करत करत आयुष्याचं वन झालं तेच सगळे एकत्रित येतील आणि म्हणतील चला घेऊन चला, याला पाठवायचंय. माऊली, ज्या घरासाठी जीवाचं रान रान केलं, ज्या चार भिंती उभ्या व्हाव्या म्हणून नको ते केलं, रस्त्याने दिसेल त्याला लुबाडलं, नको त्याचे रुपये खाल्ले, नको त्याला त्रास दिला, हितभर धुऱ्यासाठी सख्या आईच्या पोटातून निघालेल्या भावंडांचा जीव घ्यायला मागे पुढे पाहिलं नाही. आणि ज्यांच्यासाठी हे सगळं केलं ते म्हणतील उचला उचला वेळ झाली, काढा लवकर काढा, नाहीतर बॉडीचा वास सुटेल. आत्ता आत्ता ज्यांच्यासाठी बाबा होतो मी, आत्ता आत्ता ज्यांच्यासाठी आई होतो मी, आत्ता आत्ता ज्यांच्यासाठी भाऊ होतो मी, आत्ता आत्ता ज्यांच्यासाठी बहीण होतो मी, ईश्वराची दोर तुटली ना की त्यांच्यासाठी फक्त बॉडी होतो मी, फक्त बॉडी. ज्या शरीराचा एवढा मोह केला, ज्या शरीरावर एवढा घमंड केला, ज्या रूपाचा एवढा अभिमान होता मला, माझ्यासारखं दिसायला जगात कुणीच नाही. मी किती उंच पुरा, मी किती गोरा गोमटा, मी किती देखना, मी किती छान, कसाही असतो, कसाही असलो मी तरी त्याच आगीमध्ये जळावं लागणार आहे. हावऱ्या मना एके न